आपली पुढची कन्सेप्ट आहे एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचर म्हणजे काय? तुम्ही हा शब्द ऐकला असेल, एक्सपेंडिचर, खर्च. खर्च किती झाला असं म्हणतो ना आपण, एकमेकांशी बोलताना म्हणतो खर्च किती झाला. सो खर्च म्हणजे काय? आता बिझनेस टर्म्स मध्ये चाललं आहे. बिझनेस टर्म्स मध्ये खर्च किंवा एक्सपेंडिचर म्हणजे काय? मनी स्पेंट बाय अ बिझनेस टू परचेस गुड्स और सर्व्हिसेस दॅट इज कन्सिडरेशन रिसिव्ड इज कॉल्ड ॲज एक्सपेंडिचर. परत एकदा मी एक्सप्लेन करून सांगणार आहे हे, तुम्ही नुसत्या ह्याच्यावरती जाऊ नका. आपण बेसिकली काय करतो, कुठलाही बिझनेस करण्यासाठी आपल्याला काही वेळेला गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करायला लागतात. गुड्स परचेस करणं म्हणजे मागाशी मी तुम्हाला सांगितलं, रॉ मटेरियल परचेस करतो आपण, कन्झ्युमेबल्स परचेस करतो. जो ट्रेडर आहे, मागाशी आपण कॅमलिनचं एक्झाम्पल घेतलं होतं मार्करचं, तो गुड्स परचेस करतो. सो या ज्या सगळ्या गोष्टी ते परचेस केलेल्या असतात त्या काहीतरी रिझनसाठी परचेस केलेल्या असतात, करेक्ट. तसंच सर्व्हिसेस सुद्धा परचेस करतो आपण. सर्व्हिसेस म्हणजे काय? मेंटेनन्स. मशिनरी, आपल्याकडे मशिनरीचं मेंटेनन्स असतं. लॅपटॉप वापरतो आपण, लॅपटॉपला काहीतरी झालं तर आपण एखादा माणूस बोलून लॅपटॉप रिपेअर करून घेतो. सो हे जे सर्व्हिसेस सुद्धा आपण लोकांकडनं घेतो, या ज्या सर्व्हिसेस आपण घेतो त्या आपण परचेस करतो. रादर आपण त्याचे पैसे देतो म्हणजे ते आपण परचेस करतो. याला सगळ्याला एक्सपेंडिचर म्हणायचं. आता एक्सपेंडिचरचा अर्थ असा आहे कन्सिडरेशन रिसिव्ड. कन्सिडरेशन म्हणजे काय? आपण जी वस्तू विकत घेतो, ज्याला एक्सपेन्सेस कधी म्हणायचं? ज्या वेळेला आपण ती जी वस्तू विकत घेतलेली आहे किंवा सर्व्हिस विकत घेतलेली आहे ती आपण कन्झ्युम करणार आहोत आपल्याकडे, कळतंय? म्हणजेच एक्सपेंडिचर हा कधी असतो? गुड्स विकत घेतले. फॉर एक्झाम्पल आपण स्टेशनरी विकत घेतली. स्टेशनरी विकत घेतली ती आपण कन्झ्युम करणार आहोत की नाही, आपण वापरणार आहोत ती. मग अशी मी म्हणलं तसं रिपेअर्स टू मशिनरी हे परचेस केले आपण, सर्व्हिसेस घेतल्या, त्या आपण कन्झ्युम केल्या, आपण त्या पुढे विकणार आहोत का? नाही होत. लक्षात येते? सो एक्सपेंडिचर कधी म्हणायचं? जेव्हा गुड्स और सर्व्हिसेस आर परचेस्ड, दॅट इज कन्सिडरेशन इज रिसिव्ड अँड विच इज कन्झ्युम्ड. कळलं? त्याला म्हणायचं एक्सपेंडिचर. सो एक्सपेंडिचर म्हणजे काय? मनी स्पेंड बाय अ बिझनेस टू परचेस गुड्स और सर्व्हिसेस दॅट इज कन्सिडरेशन रिसिव्ड इज कॉल्ड ॲज एक्सपेंडिचर. आता टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर काय आहेत? देर आर 3 टाइप्स ऑफ एक्सपेंडिचर. फर्स्ट इज कॅपिटल एक्सपेंडिचर, सेकंड इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर अँड थर्ड वन इज डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर ह्या खूप महत्वाच्या टर्म्स आहेत. या मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता मी तुम्हाला नुसतंच त्यांचे एक मिनिंग सांगणार आहे. मग मी तुम्हाला हा जो फॉर्मॅट इथे काढलाय या फॉर्मॅटमध्ये डिफरन्सिएशनच्या फॉर्मॅटमध्ये लिहून देणार आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय. तुम्हाला हा डिफरन्स पेपरमध्ये विचारतात, डिफरन्स बिटवीन कॅपिटल अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस, ते सुद्धा तुम्हाला ह्या टेबलमधनच कळणार आहे. सो बेसिकली व्हॉट इज कॅपिटल एक्सपेंडिचर अँड व्हॉट इज रेव्हेन्यू एक्सपेंडिचर? मुळातच कॅपिटल या शब्दाचा अर्थ आहे वन टाइम. इट इज अ वन टाइम परचेस. वन टाइम कुठल्या गोष्टी घेतो आपण? फिक्स्ड असेट्स घेतो की नाही. बिझनेस जेव्हा सुरू करायचा असतो तेव्हा पहिल्यांदा मशिनरी घेतली, फर्निचर घेतलं, कम्प्युटर घेतला, बरोबर. ह्या ज्या फिक्स्ड असेट्स आपण विकत घेतल्या त्यांना काय म्हणायचं? वन टाइम इन्व्हेस्टमेंट. कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही वन टाइम इन्व्हेस्टमेंट असते. ज्याच्या अगेन्स्ट रेव्हेन्यू इन्व्हेस्टमेंट कशी असते? रेव्हेन्यू एक्सपेंडिचर कसा असतो? रिकरिंग असतो. सॅलरी पे करतो, दर महिन्याला सॅलरी पे करतो आपण. स्टेशनरी विकत आणतो, जसं संपेल आपल्याकडचे स्टेशनरी जशी संपत येईल तशी आपण ती विकत आणणार आहोत. रिकरिंग नेचर आहेत. रेंट पे करणार आहोत, इलेक्ट्रिसिटीचं बिल पे करणार आहोत, हे सगळे रिकरिंग नेचर आहेत, बरोबर. जसं ते कन्झ्युम होईल तसं परत नवीन आणायचं. पण तसं फिक्स्ड असेट्स वगैरे अशा कन्झ्युम होतात का? तुम्हाला दिसतो का लॅपटॉप कमी 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 होत चाललाय? असं होत नाही की नाही. जसं स्टेशनरी संपत आली आहे दिसतं आपल्याला, तसं कॅपिटल एक्सपेन्सेस ज्याच्यासाठी केलेले असतात ते आपल्याला ऍसेट अशी संपताना दिसत नसते, कळलं. किंवा कधी कधी असंही होतं की आपल्याला त्या ऍसेटला रिबिल्ड करायचंय किंवा ऍडिशन टू दॅट ऍसेट करायचंय. म्हणजे माझ्याकडे कॉम्प्युटर आहे पण प्रिंटर नव्हता, मग प्रिंटर घेतला. सो दिस इज ऍडिशन टू द ऍसेट. त्याला सुद्धा आपण कॅपिटल एक्सपेंडिचर असंच म्हणतो. सो मी आता तुम्हाला हा टेबल जे दिलेला आहे त्या टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला डिटेल्ड मध्ये पॉइंट समजावून सांगेन, म्हणजे तुम्हाला कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नीट कळेल, ठीक आहे. सो आता आपण डिफरन्सिएशन बघूया कॅपिटल एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर मध्ये. सो मी मगाशी मिनिंग तुम्हाला सांगितलं तसं कॅपिटल एक्सपेंडिचरचं मिनिंग काय आहे? एक्सपेंडिचर इन्कर्ड टू अक्वायर द फिक्स्ड असेट्स. अक्वायर म्हणजे विकत घेणे. ऑर टू मेक ऍडिशन टू द एक्झिस्टिंग फिक्स्ड असेट.
आहे त्या फिक्स्ड ऍसेटमध्ये तुम्हाला काहीतरी ऍडिशन करायचे किंवा नवीनच फिक्स्ड ऍसेट विकत घ्यायचे, त्याला काय म्हणायचं? कॅपिटल एक्सपेंडिचर. मग रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? एक्सपेंडिचर इन्कर्ड टू मेंटेन द डे टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ द बिझनेस. ज्या डे टू डे ऍक्टिव्हिटीज असतात त्या मेंटेन करण्यासाठीचा जो खर्च आहे त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. एक्झाम्पल सांगते तुम्हाला, सॅलरी पेड. जर तुम्ही सॅलरी रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणून कन्सिडर नाही केली किंवा जी डे टू डे ऍक्टिव्हिटी आहे, डे टू डे ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? ज्या माणसाला आपण सॅलरी पे करतो तो 30 दिवस आपल्याकडे काम करतो आणि 30 दिवसांनंतर आपण त्याला त्या 30 दिवसांची सॅलरी पे करतो. पण समजा आपण त्याला सॅलरी पे नाहीच केली, त्याला सांगितलं आपण वर्षातनं एकदाच तुला सॅलरी पे करू, तर तो काम करेल का आपल्याकडे? नाही करणार. कारण त्याला जर आज केलेल्या कामाचे 300 दिवसानंतर पैसे मिळणार असेल तर तो का काम करेल की नाही आपल्याकडे? त्याला मंथली बेसिसवरतीच पेमेंट करायला पाहिजे. इलेक्ट्रिसिटीला तुम्ही म्हणलात नाही आम्ही वर्षातनं एकदा पेमेंट करू, ते तुमचे येतील आणि वीज कापून घेऊन जातील, चालणार आहे का? सो जे रिकरिंग नेचरचे आहेत, जे एक्सपेन्सेस केले नाहीत तर तुमचे बिझनेसचे डे टू डे ऍक्टिव्हिटीज रन होऊ शकणार नाहीत. डे टू डे ऍक्टिव्हिटीज जर तुम्हाला चालू कंडिशन मध्ये मेंटेन करायच्या असतील, जर ते जे खर्च करायला लागतात त्याला म्हणायचं रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. टेन्युअर काय आहे? लॉंग टर्म, मोर दॅन 1 year. फिक्स्ड ऍसेट, नावच फिक्स्ड आहे. फिक्स्ड म्हणजे काय? ती ऍसेट तुमच्याकडे राहणार आहे, फिक्स्ड राहणार आहे. सो त्याचं टेन्युअर असतं लॉंग टर्म, 1 वर्षापेक्षा जास्त. लॉंग टर्म म्हणजे काय? 1 वर्षापेक्षा जास्त, मोर दॅन अ इयर. शॉर्ट टर्म, लेस दॅन 1 year. हा जो रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे तो कन्झ्युम करायचा आहे आपल्याला 1 वर्षाच्या आतमध्येच, करेक्ट? आणि हा 1 वर्षाच्या पुढे जाणार आहे. नेचर काय आहे? नॉन रिकरिंग. सारखं सारखं ऍसेट विकत घेतो का? आज मशीन घेतलं, पुढच्या महिन्यात दुसरं मशीन, त्याच्या पुढच्या महिन्यात तिसरं मशीन, नाही. गरज असेल तर घेतो, पण ते एकदा ते मशीन घेतलं की ते आपण लाईफ टाईम वापरणार आहोत. सो इट इज अ नॉन रिकरिंग काइंड ऑफ एक्सपेंडिचर. जे हा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर रिकरिंग काइंड ऑफ आहे. रिकरिंग म्हणजे सतत घडणारा, दर महिन्याला सॅलरी द्यायची, दर महिन्याला बिल पे करायची, रिकरिंग नेचर. बेनिफिट्स काय आहेत? एक्सपेंडिचर, कॅपिटल एक्सपेंडिचर जो आहे दॅट इन्क्रीजेस द प्रॉफिट अर्निंग कपॅसिटी. आपण जे मशिनरी घेणार आहोत त्या मशीन मधनं आपण तो प्रॉडक्ट बनवणार आहोत आणि तो बनवलेला प्रॉडक्ट विकल्यामुळे पैसे मिळणार आहेत आणि प्रॉफिट वाढणार आहे. चेन आहे की नाही? हे सायकल आहे ही, ज्यांनी प्रॉफिट अर्निंग कपॅसिटी वाढणार आहे जर तुम्ही मशीन विकत आणलं किंवा फिक्स्ड ऍसेट्स विकत आणल्या तर. पण रेव्हेन्यू एक्सपेंडिचरमुळे तुमचं प्रॉफिट अर्निंग कपॅसिटी वाढणार आहे का? नाही. त्याचं काय सांगितलं आपण? डे टू डे ऍक्टिव्हिटीज रन होणार आहेत फक्त. प्रॉफिट वाढणार आहे का? नाही वाढणार आहे. डे टू डे ऍक्टिव्हिटीज रन होण्यासाठी फक्त त्याची मदत होणार आहे. सो ते बेनिफिट आपल्याला मिळणार नाहीये प्रॉफिट अर्निंगसाठीचं. पोझिशन इन द फायनान्शियल स्टेटमेंट्स. फायनान्शियल स्टेटमेंट्स अजून तुम्हाला नाहीयेत, पण आतापर्यंत जी काय आपली लेक्चर झाली त्याच्यामध्ये सतत तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे शब्द ऐकताय. ते कशाच्या अंडर येतात? अकाउंटन्सीमध्ये. क्लासिफिकेशन, रिपोर्टिंग यामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट्स येतात. तर 2 मेन फायनान्शियल स्टेटमेंट्स आहेत, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. सो कॅपिटल एक्सपेंडिचर हा बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला येतो आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला येतो. ठीक आहे, हा मेन डिफरन्स आहे या दोघांचा. एक्झाम्पल्स द्यायचे डिफरन्स मध्ये तुम्हाला. मशिनरी परचेस्ड, कम्प्युटर परचेस्ड अगेन्स्ट रेव्हेन्यू एक्सपेन्सेस म्हणजे काय? सॅलरी पेड, रेंट पेड, मोबाईल बिल पेड, काही लिहू शकता तुम्ही. ह्याच्यात इतके स्टेशनरी परचेस्ड जे कन्झ्युम होणार आहे, कळलं? सो हे आहे रिकरिंग नेचरचं, हे आहे वन टाइम नॉन रिकरिंग नेचरचं. डिफरन्स कळलाय तुम्हाला? हाच पुढे जाऊन आपण 12वी मध्ये परत एकदा बघणार आहोत हा डिफरन्स काय आहे ते. पण आता 11वीच्या तुमच्या लेवलला हा डिफरन्स तुम्हाला कळायला पाहिजे. मेनली एक गोष्ट लक्षात ठेवायची की कॅपिटल एक्सपेंडिचर हा फिक्स्ड ऍसेटसाठी असतो आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीज रन करण्यासाठीचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर असतो. कॅपिटल नॉन रिकरिंग, रेव्हेन्यू रिकरिंग. एक्झाम्पल्स एवढं तरी मिनिमम तुम्ही लिहून यायला पाहिजे. ठीक आहे. तिसऱ्या टाईपचा एक्सपेंडिचर आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. डिफर्ड म्हणजे काय? डिफर्ड या शब्दाचा अर्थ असा होतो की तुम्ही त्याचे तुकडे करताय. एक मोठी गोष्ट आहे ज्याचे तुम्ही तुकडे करताय आणि पुढे पुढे ते वापरताय. सो एक मोठीच्या मोठी तुम्ही गोष्ट विकत आणलेली आहे, त्याचे 4 तुकडे केले, त्यातला पहिला तुकडा वापरला, तो संपल्यानंतर दुसरा वापरायला घेतला, मग तिसरा वापरायला घेतला, ह्याला म्हणायचं डिफर्ड. डिफर्ड म्हणजे आपण ती गोष्ट पुढे काही दिवस किंवा काही वर्ष वापरणार आहोत. मग एक्सपेंडिचरच्या बाबतीत डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? आता हा कुठला एक्सपेंडिचर आहे? डिफर्ड रेव्हेन्यू टाईपचा. हा जो रेव्हेन्यू टाईपचा सांगितला ना मी, रेव्हेन्यू टाईपचा एक्सपेंडिचर डिफर करायचा आहे आपल्याला. डिफर करायचा म्हणजे काय करायचं?
अ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हुज बेनिफिट्स आर कन्झ्युम्ड इन नेक्स्ट सेव्हरल इयर्स. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे मी काय सांगितलं, शॉर्ट टर्म आहे, लेस दॅन 1 इयर म्हणजे ते कन्झ्युम होऊन जाणार आहेत एक्सपेन्सेस. पण इथं मी म्हणते की नाही, हे पुढच्या वर्षांमध्ये आपल्याला वापरायचे. म्हणजे काय करायचे, एक्झाम्पल सांगते, एक्सपेन्सेस ऑन ऍडव्हर्टाइजमेंट. नवीन प्रॉडक्ट लॉन्च केला, त्याची इतकी ऍडव्हर्टाइजमेंट करा, हॅमरिंग करा, टीव्हीवर दाखवा, रेडिओवर दाखवा, फ्लायर्स वाटा, बॅनर्स लावा, लोकांना कळलं पाहिजे ना हा प्रॉडक्ट नवीन आलाय. त्याच्यावरती इतके खर्च केला. पण का केला, कारण त्याचे बेनिफिट्स आपल्याला पुढच्या वर्षांमध्ये मिळणार आहेत. कसे, जितका प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचेल तितकी लोक ते विकत घेतील, परचेस करतील, जो आपल्या बिझनेसला उपयोग होणार आहे पुढचे काही वर्ष. करेक्ट. सो एक्सपेंडिचर ऑन ऍडव्हर्टाइजमेंट आपण कधी कन्झ्युम करणार आहोत, पुढच्या वर्षांमध्ये ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च कन्झ्युम करणार. ती ऍसेट आहे का नाहीये, मग आपण म्हणतो का नाही मग हे कॅपिटल एक्सपेंडिचर मध्ये टाका. नाही, ते कॅपिटल एक्सपेंडिचर नाहीच आहे, तो रेव्हेन्यू एक्सपेंडिचरच आहे, फक्त तो शॉर्ट टर्म नाहीये, पुढच्या काही वर्षांमध्ये आपण तो कन्झ्युम करणार आहोत. दुसरा एक टाईप आहे एक्सपेन्सेस ऑन डेव्हलपमेंट ऑफ अ प्रॉडक्ट. जसं मी म्हणलं की आता प्रॉडक्ट लॉन्च केला, तो प्रॉडक्ट लॉन्च करायच्या आधी तो प्रॉडक्ट जेव्हा आपण डेव्हलप करत असतो तेव्हा त्याच्यावरती ट्रायल एरर्स होत असतात, अनेक गोष्टी त्याच्यावरती कन्झ्युम होत असतात, अनेक काय म्हणतो आपण रॉ मटेरियल त्याच्यावरती वापरला जातो, चुकतो, तो परत नवीन करायला लागतो. मग हे जे खर्च होतात, तो खर्च प्रॉडक्ट बनवेपर्यंतचा जो खर्च असतो, तो जो खर्च आहे त्याला डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस म्हणतात. हे जे डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस आहेत, एकदा तो प्रॉडक्ट तयार झाला की तो विकला जाईल आणि पुढचे वर्ष तो वापरला जाईल, म्हणजे कन्झ्युम होईल. म्हणून एक्सपेन्सेस ऑन डेव्हलपमेंट ऑफ अ प्रॉडक्ट सुद्धा डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस कॅटेगरीमध्ये जातो. प्रीपेड एक्सपेन्सेस, काही वेळेला तुम्ही कारचे इन्शुरन्स बघता, 3 वर्षाचे इन्शुरन्स एकाच वर्षात करतात. आम्ही पुढच्या 3 वर्षाचं इन्शुरन्स केलं, कॉन्ट्रॅक्ट करतो आपण, 3 वर्षाची कॉन्ट्रॅक्ट एकत्र केली जातात. त्याला काय म्हणायचं की जरी आपण आज ते पैसे दिले तरी आजचं वर्ष जे करंट इयर चालू आहे ते, त्याच्या पुढचं वर्ष आणि त्याच्या पुढचं वर्ष, 3 वर्षाचे ते बेनिफिट्स आहेत. बरोबर. त्याला अशा प्रीपेड एक्सपेन्सेसना काय म्हणायचं, डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. प्रीपेड शब्दाचा अर्थ कळतोय, प्रीपेड, पुढच्या वर्षीचा खर्च आत्ताच भरला, प्रीपेड. कळतंय का, याला म्हणायचं प्रीपेड एक्सपेंडिचर, ज्याचे बेनिफिट्स आपण नेक्स्ट सेव्हरल अकाउंटिंग इयर्स मध्ये कन्झ्युम करणार आहोत. कळलंय. कॅपिटल एक्सपेंडिचर, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि डेफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. पुढचा पॉइंट आहे आपला इन्कम किंवा रेव्हेन्यू. मनी रिसिव्ड इन कॅश ऑर काइंड अगेन्स्ट सेल ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बाय अ बिझनेस. बिझनेसनी जेव्हा आपले गुड्स सेल केलेले असतील किंवा सर्व्हिस दिलेली असेल, त्याच्या अगेन्स्ट जेव्हा मनी इज रिसिव्ड और रिसिवेबल कॅश ऑर काइंड, देन दॅट पर्टिक्युलर अमाउंट इज कॉल्ड ॲज इन्कम ऑर रेव्हेन्यू. इन्कम आणि रेव्हेन्यू हे सेलशी रिलेटेड आहेत. जसं मगाशी एक्सपेंडिचर आपण परचेसशी रिलेटेड म्हटलं होतं. एक्सपेंडिचर जेव्हा काय करतो, एक्सपेंडिचर म्हणजे काय, आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस परचेस करतो. मग इन्कम आणि रेव्हेन्यू काय, आपण गुड्स किंवा सर्व्हिसेस सेल करतो, तेव्हा त्याला इन्कम किंवा रेव्हेन्यू म्हणायचं. लक्षात आलं. आपण जेव्हा आपले गुड्स सेल करत असतो तेव्हा त्याच्या अगेन्स्ट जे पैसे मिळतात आपल्याला, त्याला आपण इन्कम म्हणतो आपलं, किंवा आपण त्याला आपलं रेव्हेन्यू म्हणतो. ठीक आहे. ही कन्सेप्ट तुमच्या लक्षात आली. इन्कम म्हणजे काय आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय. आता आपण परचेस आणि सेल बघूया. परचेसेस म्हणजे काय, बाईंग गुड्स इन एक्सचेंज ऑफ मनी और मनीज वर्थ इज कॉल्ड ॲज परचेसेस. गुड्स परचेस करणार आहोत आपण अगेन्स्ट मनी और मनीज वर्थ. मनीज वर्थ म्हणजे काय, इमिजिएट कॅश ट्रान्झॅक्शन झालेलं नाहीये, क्रेडिट ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, मनीज वर्थ इन्व्हॉल्व झालेली आहे. सो इट इज कॉल्ड ॲज परचेसेस. व्हेन गुड्स आर परचेस्ड इन एक्सचेंज ऑफ मनी. गुड्स परचेस्ड आर सोल्ड ॲज इट इज बाय अ ट्रेडर. ट्रेडर काय करतो, जसेच्या जसे गुड्स घेतो आणि तसेच्या तसे विकतो, त्याच्यावर प्रोसेस करत नाही. पण गुड्स परचेस्ड आर प्रोसेस्ड टू प्रोड्यूस अ प्रॉडक्ट बाय अ मॅन्युफॅक्चरर. जे गुड्स परचेस केलेले आहेत ना त्याच्यावरती प्रोसेस करायची, प्रोसेस झाल्यानंतर एक प्रॉडक्ट बनवायचा आणि तो प्रॉडक्ट सेल करायचा आहे. हे काम कोणाचं आहे, मॅन्युफॅक्चररचं. 2 टाइप्स ऑफ बिझनेसेस असतात, ट्रेडर किंवा मॅन्युफॅक्चरर. ट्रेडर काय करतो, गुड्स जसेच्या तसे घेतो आणि तसेच विकून टाकतो ऍज इट इज. पण मॅन्युफॅक्चरर त्या गुड्स वरती प्रोसेस करतो, परचेसेसवर प्रोसेस करतो, मग सेल करतो.
सो परचेस ऑन क्रेडिट क्रिएट्स क्रेडिटर्स. आधी मी सांगितलेलं आठवतंय का? लिंकिंग आठवा. परचेस ऑन क्रेडिट क्रेडिटर क्रिएट करतात जे पेएबल असतात. कळलंय? सो परचेसेस म्हणजे काय? गुड्स आर परचेस्ड अगेन्स्ट मनी और मनी इज वर्थ. गुड्स परचेस्ड आर सोल्ड ॲज इट इज बाय ट्रेडर किंवा प्रोसेस्ड टू फॉर्म अ प्रॉडक्ट बाय मॅन्युफॅक्चरर. परचेस ऑन क्रेडिट क्रिएट क्रेडिटर्स. एक्झाम्पल्स काय आहेत? रॉ मटेरियल परचेस, कन्झ्युमेबल्स परचेस्ड, त्याचं प्रोसेस करून प्रॉडक्ट बनवायचा. आणखीन एक महत्वाची गोष्ट, वेन गुड्स आर परचेस्ड गुड्स कम इन टू द बिझनेस. आपल्याकडे गुड्स येतात जेव्हा आपण ते परचेस करतो. याच्या अगेन्स्ट सेल म्हणजे काय? सेल्स म्हणजे एक्सचेंज ऑफ प्रॉडक्ट, कमॉडिटी और सर्व्हिस टू द बायर. बायर आहे त्याला आपण प्रॉडक्ट विकतोय, कमॉडिटी विकतोय किंवा आपल्याकडची सर्व्हिस त्याला प्रोव्हाइड करतोय. टू द बायर इज कॉल्ड ॲज सेल्स. सेल्स ऑन क्रेडिट क्रिएट डेटर्स. माझा लेफ्ट हँड आहे, तुम्ही कायम लक्षात ठेवा, मी कधीही हात चुकणार नाही. जेव्हा मी लेफ्ट हँड बद्दल बोलते तेव्हा सेल्स आहे, जेव्हा मी राईट हँड बद्दल बोलते तेव्हा परचेस आहे. लेफ्ट हँड म्हणजे काय? वेन द गुड्स आर सोल्ड. गुड्स आर सोल्ड म्हणजे काय? एक्सचेंज ऑफ प्रॉडक्ट, कमॉडिटी किंवा सर्व्हिसेस टू द बायर अगेन्स्ट मनी और मनी इज वर्थ. इथे लिहायचं राहिलंय अगेन्स्ट मनी और मनी इज वर्थ. इज कॉल्ड ॲज सेल्स. सेल्स ऑन क्रेडिट क्रिएट डेटर्स. जसं इथे परचेस ऑन क्रेडिट क्रिएट क्रेडिटर, तसं इथे डेटर्स क्रिएट होतात. गुड्स गो आउट ऑफ द बिझनेस वेन दे आर सोल्ड. When we sell the goods, goods go out. When we purchase the goods, goods come in. हे मी का सांगते ना, हे तुम्हाला कळणार आहे. मी जेव्हा गोल्डन थंब रूल सांगणार आहे ना तुम्हाला, त्यावेळेला हे लक्षात येणार आहे तुमच्या. सो सेल्स आणि परचेस म्हणजे काय कळलंय तुम्हाला? परचेस आणि सेल म्हणजे काय? जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा गुड्स कम इन. वेन वी सेल द गुड्स, गुड्स गो आउट. कळलंय? परचेस आणि सेलचा अर्थ कळलाय? एक पटकन मी तुम्हाला डिफरन्स सांगते, तुमच्या लक्षात आला तर ठेवा. हे तुमच्या अकॅडमिक्स मध्ये कुठेही नाहीये, पण जसं आता मी म्हणलं तसं पुढे जाऊन तुम्ही ह्याच्यावरती हे प्रोफेशन म्हणून जर घेणार असाल तर तुम्हाला हे कळायला पाहिजे की परचेसेस आणि एक्सपेन्सेस मधला फरक काय आहे. मी आता तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगणार आहे, तुम्ही त्याच्यावरती विचार करा. आजचं लेक्चर आपलं इथे संपतंय. मी तुम्हाला ना एक छोटासा टॉपिक देते, तुम्ही त्याच्यावरती विचार करा आणि मग पुढच्या लेक्चरच्या सुरुवातीला मी त्याचं उत्तर देणार आहे, पण तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती थोडासा विचार करा. एक एक्झाम्पल देते मी तुम्हाला. आपण गुड्स परचेस्ड केलेले आहेत असंच तोंडाने म्हणणार आहोत, पण मग त्याला परचेसेस म्हणायचं का एक्सपेंडिचर म्हणायचं ते मला सांगा. स्टेशनरी परचेस्ड. स्टेशनरी सुद्धा गुड्सच आहेत. गुड्स म्हणजे काय? जे रिअली आपल्याला दिसतं त्याला गुड्स म्हणायचं. बॉक्स, फाईल हे आपल्याला दिसतंय, गुड्सच आहेत ते आपण विकतच घेतोय. स्टेशनरी परचेस्ड आणि रॉ मटेरियल परचेस्ड, यात फरक आहे का? फरक असेल तर तो काय आहे हे तुम्ही मला पुढच्या लेक्चर मध्ये सांगणार आहात. कळलंय? मी प्रश्न काय विचारला तुम्हाला? स्टेशनरी परचेस दिसतंय आपल्याला, रिअली आपण ती स्टेशनरी विकत घेतोय, बरोबर आहे. जो विकणार आहे त्याच्यासाठी ते गुड्सच आहेत, प्रॉडक्टच आहे त्याचा तो. आणि रॉ मटेरियल परचेस्ड, रॉ मटेरियल सुद्धा आपण विकत घेतोय, ज्याच्याकडून आपण विकत घेतोय त्याचाही तो प्रॉडक्टच आहे, तो सेलच करायला बसलेला आहे, बरोबर आहे. दोघंही आपले सेलरच आहेत, दोघांकडनंही आपण कमॉडिटी विकत घेतलेलीच आहे. मग या दोघांमध्ये फरक काय आहे थोडा विचार करा. पुढच्या वेळेला मला सांगा, कमेंटमध्ये सांगा. मी पुढच्या वेळेला पहिल्यांदा जे लेक्चर सुरू करीन त्यावेळेला सुरुवातीलाच ह्याचं उत्तर देणार आहे. ठीक आहे? तोपर्यंत टाटा.